कोल्हापूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कोल्हापूर दक्षिणमधील 38 मोडशिंगी या मतदारसंघामधून नामनिर्देशन पत्र म्हणजे अर्ज तानाजी कृष्णात पाटील म्हणून मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दाखल केलेलं आहे। या जिल्ह्याचे नेते आदरणीय महादेवरावजी महाडिक साहेब, चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभा खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब, त्याचबरोबर आमचे दक्षिणचे लोकप्रिय आमदार अमल महाडिक साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी दिली। त्याबद्दल मी त्यांनी दिलेले जे माझ्यावर जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या माध्यमातून पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत किंवा जे काही राज्यामध्ये जे विकासात्मक धोरण कामं चालू आहेत ती कामं 100% आम्ही आमच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून करणार आणि आमचा भाग आम्ही चांगल्या पद्धतीने विकसित करणार या उमेदवारीच्या माध्यमातून आश्वस्त करतो। खरं तर आपण शहराच्या नजीकचा आपला भाग आहे। अनेक वर्षापासून निवडणुका रखडल्या होत्या, प्रशासकीय कारभार होता आणि कामं देखील रखडली होती। कशाप्रकारे पुढचे वाटचाल असेल, कशाप्रकारे कामं पूर्ण करण्याचं ध्येय असेल? खरोखर बरोबर आहे तुमचं। महानगरपालिकेच्या हद्दीला लागून असणारे आमची गावं आहेत आणि आमच्या गावांचं लोकसंख्यासुद्धा वाढलेली आहे, परंतु या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं धोरण आहे की खऱ्या अर्थानं खेडी सुधारली तरच देश सुधारणार। त्यामुळं खेड्यांना अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी द्यायचं काम राज्य सरकार करायलं आहे, ग्रामविकास खातं करायलं आहे। ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जे काही बेसिक सुविधा, भौतिक सुविधा आहेत, ज्या लाईट, पाणी, गटर्स, रस्ते, स्वच्छता ह्यावर भर ह्या महायुती सरकारचा आहे। या देशाचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने महायुतीच्या सरकाराच्या माध्यमातून जी काही विकास कामं आता आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालल्यात त्यांचा शहरावर जेवढं प्रेम आहे तेवढंच ग्रामीण खेड्यावरनी, ग्रामीण जनतेवरनी त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जी आता विकासात्मक कामं चालल्यात त्या कामाकडे बघून 100% या जिल्ह्यातले मतदार आणि महायुतीच्याच उमेदवारांना स्वीकारतील आणि भरघोस मताने आमच्या लाडक्या बहिणी सगळ्या आम्हाला मतदान करतील, आम्हाला विजयी करतील ही अपेक्षा आहे आम्हाला मतदारांच्याकडनं। खरं तर अनेक कामातून अनेक वेळा तोफला चर्चेत राहिलेला आहे। सध्या ती कामं केल्याची पोचपावती सध्या मिळण्याची वेळ आहे, जनतेला काय आवाहन करावं? खऱ्या अर्थानं जिल्हा स्तरावरचं माझ्याकडं कोणतंही पद नसताना सुद्धा आम्ही ह्या कोल्हापूर दक्षिणचे आमदार आदरणीय अमल महाडिक साहेब यांच्या माध्यमातून एक कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि ही काम करत असताना आम्ही प्रत्येक गावागावात आमच्या मतदारसंघातल्या पोचलो आहे, लोकांच्यापर्यंत पोचलो आहे। त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांची जी काही कामं आहेत ती कामं सातत्यानं आम्ही संपर्कात असल्यामुळं सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यांच्या सुखात दुःखात आम्ही सहभागी झालेलो आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक जनसेवक म्हणून त्यांच्याकडे याचना करणार मताची आणि आम्ही केलेल्या कामाच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही आमच्या जी काय सहकार्य आहे त्याची मतदानातून परतफेड करावी अशी विनंती, नम्र विनंती आम्ही मतदारांना करणार आणि ते घेऊनच आम्ही व्हिजन आमचं घेऊन त्यांच्यासमोर मांडणार आणि पुढे जाणार।